IBCS या YouTube चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, माझं नाव हेमंत. मित्रांनो, आजपर्यंत आपण अनेक टॉपिक बघितले आपल्या जावास्क्रिप्टमध्ये. त्यामध्ये आपण लूपिंग बघितलं, कंडिशनल स्टेटमेंट बघितले, डेटा टाइप्स, ऑपरेटर म्हणजे काय, अनेक व्हेरिएबल कसे तयार करायचे. जावास्क्रिप्टमध्ये अनेक टॉपिक बघितले. त्यावर आपण काही एक्झाम्पलही बघितले. त्याचप्रमाणे आज आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघणार आहोत. पण हे जनरली एक्झाम्पल लूपिंग कन्सेप्टवर बेस असणार आहे. लूपिंग कन्सेप्टमध्येही स्पेसिफिकली फॉर लूपच्या मदतीने आपण काय हे पॅटर्न किंवा पॅटर्न रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. पॅटर्नच का? कारण की पॅटर्नमुळे लॉजिक स्ट्रॉंग होतं. अनेक इंटरव्ह्यूमध्ये किंवा अनेक कॉलेज एक्झाममध्ये पॅटर्न रिलेटेड क्वेश्चन जनरली विचारण्यात येतात. ओके, पॅटर्नमुळे काय होतं? लॉजिक स्ट्रॉंग होतं. तर आज आपण काय बेसिक पॅटर्नचे एक्झाम्पल बघणार आहोत. आपण अनेक पॅटर्नचे एक्झाम्पल बघूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये, पण आज आपण स्टार्टिंगला बेसिक पासून सुरुवात करूया. आपल्यासमोर हा एक पॅटर्न आहे. ह्या पॅटर्न तुम्हाला दिसत आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. ह्या पॅटर्न मध्ये काय नंबर ऑफ स्टार रिप्रेझेंट केलेले आहे किंवा ह्या स्टार मिळून हा एक ट्रायंगल तयार करण्यात आलेला आहे. पण हा आपण कसा रिप्रेझेंट करू शकतो तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हा पॅटर्न कसा रिप्रेझेंट केलेला आहे किंवा कसा अरेंज झालेला आहे. हा पॅटर्न मध्ये तुम्हाला दिसत आहे नंबर ऑफ कॉलम्स आणि नंबर ऑफ रो मध्ये हा पॅटर्न अरेंज झालेला आहे किंवा रिप्रेझेंट केलेला आहे. तुम्ही बघू शकता ही फर्स्ट रो, ही सेकंड रो, ही थर्ड रो, ही फोर्थ रो आणि ही काय आहे? फिफ्थ रो आहे. तसंच कॉलमचं कन्सिडर केलं तर काय हा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ कॉलम आणि हा काय फिफ्थ कॉलम. तुम्ही बघू शकता. तर आता याला आपण कसं रिप्रेझेंट करूया ते बघूया. मी एक ना फंक्शन तयार करतो मित्रांनो. फंक्शन कीवर्डचा यूज करतो. फंक्शनला काय नाव देतो? पॅटर्न. या पॅटर्न मध्ये मी एन पास करतो. आता एन का? कारण की आपण आपण युजर कडनं घेणार आहोत की तुझ्या पॅटर्न मध्ये तुला किती रो हवे आहे किंवा किती कॉलम्स हवे आहे. म्हणून काय मी एन हा पॅरामीटर मी पास केलेला. आता तुम्ही बघू शकता काय रोज आहे, मल्टिपल रोज आहे ह्या पॅटर्न मध्ये. म्हणून काय मला प्रत्येक रोजला व्हिजिट करण्यासाठी किंवा प्रत्येक रोवर मला स्टार प्रिंट करण्यासाठी किंवा त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी प्रत्येक रोला मला काय करावं लागेल? एक फॉर लूप यूज करावं लागेल. म्हणून मी काय घेतो? एक फॉर. त्यामध्ये मी काय आयला पहिले रिप्रेझेंट करून देतो. आय माझा कुठून स्टार्ट होणार आहे? सॉरी, 1 पासून. मला कितपर्यंत जायचं आहे आयला घेऊन? युजर सांगेल तिथपर्यंत. म्हणजेच काय, समजा युजरने एंटर केला आहे एन मध्ये 5 व्हॅल्यू. म्हणजे काय किती रो असणार आहे आपल्या पॅटर्न मध्ये? 5 रोज असणार आहे. म्हणून काय मला आयला कितपर्यंत घेऊन जायचं आहे? 5 पर्यंत. म्हणून काय मी घेतलेले आहे कंडिशन मध्ये आय लेस दॅन इज इक्वल टू 10. आता इथपर्यंत तर आपल्याला समजलं की काय आय मुळे काय होत आहे? रोला मी रिप्रेझेंट करत आहे. म्हणजेच काय रो आपण व्हिजिट करणार आहोत आय मुळे. त्यानंतर आपल्याला कॉलमला व्हिजिट करावं लागेल. ओके, किंवा हा स्टार पॅटर्न आपल्याला प्रिंट करायचा आहे. अर्थात मला ह्या स्टार पॅटर्न प्रिंट करायचा आहे राईट अँगल ट्रायंगल ने. तर मग मी काय करू शकतो? अजून आपल्याला एक लूप लागेल. तो लूप कोणाला जनरली रिप्रेझेंट करणार आहे? कॉलमला, असं आपण मानून घेऊ. त्याच्यासाठी मला काय एक इनर लूप म्हणजेच काय एक नेस्टेड लूप लागणार आहे. म्हणून मी काय करतो? एक फॉर लूप घेतो. या फॉर लूपला मी काय जे ह्या फॉर लूप मध्ये मी एक जेला रिप्रेझेंट करत आहे. म्हणून काय मी जे कुठून चालू होणार आहे? कोणत्या कॉलम पासून मला चालू करायचं आहे? फर्स्ट कॉलम पासून. ओके, जे कितपर्यंत ट्रॅव्हल करणार आहे? आय पर्यंत. ओके, आता आय पर्यंत कसं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आणि काय होणार आहे? जे प्लस प्लस. त्यानंतर काय प्रोसेस डॉट एसटीडी आउट डॉट राईट. ओके, आणि त्यानंतर मी इथे काय करत आहे? कन्सोल डॉट लॉग करत आहे. आता प्रोसेस डॉट एसटीडी आउट डॉट राईट हे काय करतो? त्यानंतर इथे खाली का कन्सोल डॉट लॉग घेतलेला आहे हे मी आता तुम्हाला पूर्णपणे सांगतो, एक्सप्लेन करतो. पहिली गोष्ट, आता मला काय करायचं आहे? पहिले ह्या पॅटर्नचा विचार नका करू, फक्त ह्या स्टारचा विचार करा. स्टार म्हणजे काय? फर्स्ट रो मध्ये आणि फर्स्ट कॉलमचाच विचार करा पहिले. या फर्स्ट रो मध्ये किती फर्स्ट रो मध्ये या फर्स्ट रो मध्ये किती स्टार आहे?
एकच स्टार आहे. कसं करू शकतो बघा. I is equal to 1, I less than n is equal to n I plus plus. ओके, म्हणजेच काय की माझी फर्स्ट रो, ही फर्स्ट रो मी ही कन्सिडर केली. त्यानंतर आय ची व्हॅल्यू काय 1, म्हणजेच काय ही फर्स्ट रो. त्यानंतर काय तो खाली येईल. खाली काय बघितलं जे ची व्हॅल्यू, जे ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, म्हणजे काय फर्स्ट कॉलम. ओके, असं कन्सिडर करा. फर्स्ट रो मध्ये फर्स्ट कॉलम वर आपण आलेलो आहोत. आणि काय जे कितपर्यंत चालणार आहे 1 म्हणजे आय पर्यंत. आता आय ची व्हॅल्यू काय माझी 1 आहे, राईट, ही 1 आहे. तर माझा जे ची व्हॅल्यू करंट काय 1 आहे, म्हणजे 1 इज इक्वल लेस दॅन इज इक्वल टू 1. हो, कंडिशन माझी ट्रू आहे. मग काय केलं आपण, प्रोसेस डॉट एसटीडी आउट डॉट राईट स्टार प्रिंट केला. म्हणजेच काय फर्स्ट रोवर फर्स्ट कॉलमवर इथे काय झालेलं आहे, स्टार माझा प्रिंट झालेला. इथपर्यंत समजलं. म्हणजे आता प्रोसेस डॉट एसटीडी डॉट आउट राईट म्हणजे का, मी इथे कन्सोल डॉट लॉग पण करू शकलो असतो. हो, तुम्ही करू शकला असतात. पण कन्सोल डॉट लॉग काय करतो, आन्सरला प्रिंट करून त्याचा पॉइंटर काय नेक्स्ट लाईनवर जातो. कन्सोल डॉट लॉगने काय होतं, तुमचा आन्सर नेक्स्ट लाईनवर जातो. हे आपल्याला काय करायचंय, अवॉइड करायचंय. जर मला आता काय एका रो मध्ये काय मल्टिपल स्टार आहे, राईट, मला असा पॅटर्न म्हणजे असे स्टार प्रिंट करायचे, मी कन्सोल डॉट लॉगने केलं तर मला ते स्टार एका लाईनीमध्ये दिसणार आहे किंवा एका कॉलम मध्ये दिसणार आहे. हे सर्व अवॉइड करण्यासाठी मला एका लाईन मध्ये काय आन्सर हवा आहे किंवा एका रो मध्ये मला स्टारला रिप्रेझेंट करायचं आहे मल्टिपल स्टारला. म्हणून मी काय करतोय, प्रोसेस डॉट एसटीडी आउट डॉट राईट. त्यानंतर काय मला दुसरी रोला जायचं आहे, तर मग मी काय करणार आहे, कन्सोल डॉट लॉग. याच्याने काय होणार आहे, तुमचा पॉइंटर नेक्स्ट रोवर शिफ्ट होणार आहे. ओके, आता बघा पहिल्या रो मध्ये मला स्टार प्रिंट करून दिला, तेव्हा जे ची व्हॅल्यू होती 1. त्यानंतर काय जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली, जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होऊन काय झाली 2 झाली. बट 2 इज लेस दॅन इज इक्वल टू 1 नाही, ही कंडिशन रॉंग झाली. मग तो काय झाला, कन्सोल खाली आला आणि इथे काय बघितलं, कन्सोल डॉट लॉग. कन्सोल डॉट लॉगने काय केलं, तुमच्या पॉइंटरला नेक्स्ट लाईनवर आणलं किंवा नेक्स्ट लाईनला मूव्ह केलं. ओके, आता तुम्ही इथे आलेले आहात. त्यानंतर काय तुम्ही पुन्हा वरती गेला. आता आय ची व्हॅल्यू काय होणार आहे, इन्क्रीमेंट होणार आहे. आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली. पहिले तुमची आय ची व्हॅल्यू काय होती, 1 होती. आता आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे, 2 होणार आहे. 2 झाले. त्यानंतर काय त्यानंतर तुमचा पॉइंटर पुन्हा खाली येईल, म्हणजेच काय जेचा लूप कन्सिडर करेल. आता हे बघा, आय ची व्हॅल्यू ज्या वेळेस चेंज होते त्यावेळेस तुमचा इनर लूप किंवा तुमचा हा फॉर लूप जेचा काय होणार आहे, रिस्टार्ट होणार आहे. तो पुन्हा तिथूनच चालू होणार नाही, रिस्टार्ट होईल पुन्हा पहिल्यापासून. केव्हा, ज्या वेळेस तुमच्या आय ची व्हॅल्यू चेंज होईल त्यावेळेस. आता माझी आय ची व्हॅल्यू चेंज झाली आहे. आय ची व्हॅल्यू 1 वरून काय झाली आहे, 2 झाली आहे. म्हणजेच काय, सेकंड रो. तुम्ही बघू शकता ही सेकंड रो. आता आपल्याला ह्या सेकंड रोचा विचार करायचा आहे. ह्या सेकंड रोवर आता काय आहे, फर्स्ट कॉलम आहे आणि सेकंड कॉलम आहे. म्हणून काय जे 1 म्हणजेच काय फर्स्ट कॉलम, जे लेस दॅन इज इक्वल टू आय म्हणजेच काय 1 लेस दॅन इज इक्वल टू आय ची व्हॅल्यू काय आहे, 2 आहे. हो, ही कंडिशन ट्रू होते. म्हणून काय केलं, मी स्टारला प्रिंट केलं. म्हणजे काय, सेकंड रोवर जे ची व्हॅल्यू काय होती, फर्स्ट आहे. म्हणजे काय, फर्स्ट कॉलमवर हा स्टार मी प्रिंट केला. त्यानंतर जे पुन्हा काय झाला, इन्क्रीमेंट झाला. इन्क्रीमेंट होऊन जे ची व्हॅल्यू काय झाली, आता 1 च्या जागी 2 झाली. आणि इथे चेक केलं, 2 लेस दॅन इज इक्वल टू 2. हो, कंडिशन इज राईट. देन काय केलं, आता बघा आय ची व्हॅल्यू पण 2 होती, आता जे ची व्हॅल्यू पण 2 झाली. म्हणजेच काय, सेकंड रोवर सेकंड कॉलमवर स्टार प्रिंट झाला. ओके, त्यानंतर जे ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीमेंट झाली. इन्क्रीमेंट होऊन काय झाली, 3 झाली. आता आणि आय ची व्हॅल्यू काय 2 आहे. ही कंडिशन काय झाली मित्रांनो, फॉल्स झाली. मग काय, कन्सोल डॉट लॉग म्हणजे काय, तुमचा पॉइंटर नेक्स्ट लाईनवर आला आणि तुम्ही वरती गेले. आता वरती आता आय ची व्हॅल्यू काय होणार आहे, इन्क्रीमेंट होणार आहे. आय ची व्हॅल्यू पहिले 2 होती, आता काय होणार, 3 होईल. त्यानंतर तुम्ही खाली आला. आता काय, थर्ड रो. ओके, ह्या रोला आता आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ह्या रो मध्ये आता आपण पहिले विचार करू फर्स्ट कॉलमचा.
तर म्हणून काय पुन्हा जे ची व्हॅल्यू काय होणार आहे आता पुन्हा रिस्टार्ट होणार आहे, म्हणजे जे पुन्हा स्टार्टिंग कुठून होणार आहे 1 पासून. जे 1 इज लेस दॅन इज इक्वल टू 3 हो कंडिशन इज ट्रू. देन काय माझ्या थर्ड रोवर फर्स्ट कॉलमवर काय स्टार प्रिंट केला, म्हणजे काय माझ्या थर्ड रोवर फर्स्ट कॉलमवर एक स्टार प्रिंट केला. तसंच काय पुन्हा ची व्हॅल्यू 2 होईल. 2 झाली म्हणजेच काय इथे चेक करणार की 2 लेस दॅन इज इक्वल टू 3 हो कंडिशन इज फुलफिल. देन काय माझं काय करणार थर्ड रोवर सेकंड कॉलमवर हा स्टार मी प्रिंट केला. त्यानंतर काय जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल, इन्क्रीमेंट होऊन काय 3 होणार. 3 इज लेस दॅन इज इक्वल टू 3 इथे कंडिशन चेक होईल. कंडिशन काय इज फुलफिल म्हणजेच काय ट्रू. पुन्हा स्टार प्रिंट केला म्हणजे काय थर्ड रोवर थर्ड कॉलमवर स्टार प्रिंट केला. त्यानंतर काय पुन्हा जे ची व्हॅल्यू काय होईल इन्क्रीमेंट होऊन 4 होईल. इथे कंडिशन फॉल्स होईल कारण की काय 4 लेस दॅन इज इक्वल टू 3 नाही. मग काय तुम्ही इथे तो तुमच्या फॉर लूपच्या बाहेर येईल तुमचा पॉइंटर आणि इथे काय चेक केलं कन्सोल डॉट लॉग म्हणजे काय नेक्स्ट लाईन. त्यानंतर पुन्हा वरती जाईल आणि काय होणार आता आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे 4 होणार आहे. 3 च्या जागी 4 होणार आहे. मग काय 4 ही तुमची रो कन्सिडर होईल. अशा प्रकारे फिफ्थ रो पण कन्सिडर होईल आणि तुम्हाला हा पॅटर्न मिळेल. आता मला काय करावं लागणार आहे हा पॅटर्न म्हणजे काय किती रो आहे याच्यामध्ये फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो फोर्थ रो आणि फिफ्थ रो. म्हणजे मला एन ची व्हॅल्यू काय पास करावं लागेल फंक्शनला कॉल करताना फाय. म्हणून मी काय करतो आहे फंक्शनला कॉल करतो आहे पॅटर्न आणि त्याच्यामध्ये मी काय पास केलेले आहे आर्ग्युमेंटची व्हॅल्यू फाय पास केलेली आहे. हा फाय ह्या पॅरामीटरच्या जागी प्लेस होईल म्हणजे काय एनच्या जागी आणि त्यानुसार तुमचं लॉजिक परफॉर्म होणार आहे. मी जर याला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतो टर्मिनल ओपन करतो. आता आपण जावास्क्रिप्टचा प्रोग्राम कसा रन करतो की एक मिनिट काय की नोड लिहितो नोड त्यानंतर काय असणार आहे आपल्या प्रोग्राम किंवा आपल्या फाईलचं नाव. माझं फाईलचं नाव काय test1.js एंटर केला तुमच्या समोर हा पॅटर्न आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे एक सेकंड पॅटर्नचा एक्झाम्पल बघूया. अतिशय सिंपल आहे मित्रांनो हा पॅटर्न. ओके त्यानंतर काय आता आपण सेकंड पॅटर्न कडे येऊया. सेकंड पॅटर्न तुम्ही बघू शकता. सेकंड पॅटर्न कसा रिप्रेझेंट केलेला आहे. आता हा आपला फर्स्ट पॅटर्न होता. ओके याला आपण काय केलेलं आहे रिव्हर्स केलेलं आहे. ओके पण रिव्हर्स करताना कसा आपण ह्या पॅटर्नला रिप्रेझेंट केलेला आहे ते आपण बघूया. बघा हा माझा पॅटर्न आहे. याच्यामध्ये पण सेम किती रोज दिसत आहे मित्रांनो तुम्हाला 5 रोज दिसत आहे. ओके फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो फोर्थ रो आणि फिफ्थ रो. बट याच्यामध्ये कॉलम पण किती आहे हा फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम फोर्थ कॉलम आणि हा काय फिफ्थ कॉलम. म्हणजेच काय आपली एन ची व्हॅल्यू पण काय येणार आहे 5 येणार आहे. आता मी एक फंक्शन तयार करतो फंक्शन कीवर्ड त्याला पण काय पॅटर्न नाव देतो. याच्यामध्ये पण काय सिमिलर एन पाठवणार आहे. आता आपण वरती बघितलं की काय आयला आपण रिप्रेझेंट केलं कशासाठी रो साठी. सेम वरती आपण वरच्या एक्झाम्पल साठी आपण जसा आयला डिक्लेअर केलं तसंच काय आपण इथे पण करणार आहोत. लेट आय इज इक्वल टू काय 1 पासून मी फर्स्ट रो पासून चालू करणार आहे. आय कितपर्यंत जिथपर्यंत युजरने रोज सांगितलेले आहे किंवा एनची व्हॅल्यू दिलेली आहे तिथपर्यंत त्याला आपल्याला चालवायचं आहे किंवा त्या तिथपर्यंत आपल्याला त्या रोज व्हिजिट करायचे आहे. त्यानंतर काय आय प्लस प्लस. त्यानंतर काय आपल्याला एक इनर लूप लागणार आहे. बट त्या इनर लूपला आपल्याला कसं ट्रॅव्हल करायचं आहे ते मी सांगतो. इनर लूप काय आपल्याला कॉलम साठी किंवा एका रोजवर आपल्याला मल्टिपल स्टार व्हॅल्यू हवे आहे म्हणून. तर बघा इनर लूप मध्ये किंवा नेस्टेड लूप मध्ये मी काय लॉजिक लिहितो आहे. या इनर लूप मध्ये मी जे ला डिक्लेअर करून घेतो पहिले. जे कुठून चालू होणार आहे बघा मित्रांनो. आता काय आहे जे ची व्हॅल्यू जे कोणाला रिप्रेझेंट करतो कॉलमला. फर्स्ट रो मध्ये किती कॉलम आहे किती कॉलम आहे बघा 1 2 3 4 आणि 5. म्हणजे माझा माझा जे ला मी पहिले कुठून चालू करणार आहे 1 पासून. ओके आणि त्याला कितपर्यंत नेणार आहे एन मायनस आय प्लस 1 पर्यंत. आणि काय करतो आहे जे मी प्लस प्लस करत आहे. ओके त्यानंतर काय इथे मी सिम्पली प्रोसेस
डॉट एसटीडी आउट डॉट राईट एकाच लाईन मध्ये मला स्टार रिप्रेझेंट करायचे आहे, म्हणून मी ह्या कीवर्ड ह्या स्टेटमेंटचा यूज केला. त्यानंतर नेक्स्ट लाईन जाण्यासाठी कन्सोल डॉट लॉग. ओके, आता बघा मी एक्सप्लेन करतो. आय ची व्हॅल्यू आहे माझी 1, म्हणजेच काय फर्स्ट रो. इथपर्यंत समजलं. या फर्स्ट रोचा आता मी विचार करत आहे. या फर्स्ट रो मध्ये किती स्टार प्रिंट झालेले आहे 5. तर ते कसे, तर ते आता बघूया. त्यानंतर काय जे म्हणजे काय, मी कॉलमला रिप्रेझेंट करत आहे. आतापर्यंत ते समजा की जे स्टार्टिंग व्हॅल्यू काय आहे, जेची 1 आहे. आता ह्या फर्स्ट स्टार पर्यंत लक्ष द्या. हा फर्स्ट स्टार. ओके, त्यानंतर जेला मला कितपर्यंत ट्रायव्हल करायचं आहे, लेस दॅन इज इक्वल टू एन. कितपर्यंत स्टार प्रिंट करायचे आहे मला, एन मायनस आय प्लस 1. एन काय घेतलेला आहे, आता मी इथे काय करतो, कॉल करून देतो ह्या फंक्शनला. पॅटर्न 5 म्हणत आहे. आता एन ची व्हॅल्यू काय आपली 5, म्हणून काय 5 मायनस आय. आय ची व्हॅल्यू काय माझी 1 आहे. 5 मायनस 1 4. 4 मध्ये अजून मी काय टाकला, ऍड केलेला आहे 1, म्हणजेच काय 5. म्हणजे मला जे ला कितपर्यंत ट्रॅव्हल करायचं आहे, 5 पर्यंत. इथपर्यंत समजलं. म्हणजेच काय फर्स्ट रो मध्ये मला स्टार किती मिळणार आहे, हे 5. ओके, मी 5 स्टारला प्रिंट केलं. त्यानंतर जसं जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल, म्हणजेच काय जे ची व्हॅल्यू 6 होईल आणि इथे कंडिशन फॉल्स होणार आहे. मग काय तुमचा पॉइंटर ह्या लूपच्या बाहेर येईल आणि इथे काय बघेल, कन्सोल डॉट लॉग. कन्सोल डॉट लॉग का, नेक्स्ट लाईन वर जाण्यासाठी. इथपर्यंत समजलं. त्यानंतर काय, पुन्हा तुम्ही वरती आले. आता आय ची व्हॅल्यू काय झाली, इन्क्रीमेंट झाली. इन्क्रीमेंट होऊन आधी 1 होती, आता काय होणार आहे, 2 होणार आहे. 2 झाली म्हणजेच काय, सेकंड रोला आपण आता कन्सिडर करूया. सेकंड रोला कन्सिडर केल्यानंतर आय ची व्हॅल्यू म्हणजे काय, चेंज झाली. त्यानंतर काय, पुन्हा जे काय होणार आहे, रिस्टार्ट होणार आहे. मी आत्ताच सांगितलं. जर तुमची आय ची व्हॅल्यू चेंज झाली, म्हणजेच काय, इनर लूप तुमचा काय होणार आहे, रिस्टार्ट होणार आहे. पुन्हा पहिल्यापासून चालू होणार आहे. आता जे ची व्हॅल्यू पुन्हा काय झाली, 1 झाली. जे कितपर्यंत चालणार आहे, एन मायनस आय प्लस 1 आणि जे प्लस प्लस. म्हणजेच काय, आता बघा आय ची व्हॅल्यू काय 2 आहे, सेकंड रो. सेकंड रो वर तुम्हाला किती स्टार दिसत आहे, 4 स्टार दिसत आहे. म्हणजेच काय, बघा एन काय माझा 5 मायनस आय ची व्हॅल्यू काय झाली, आता 2 झाली. 5 मायनस 2 काय 3 प्लस 1 म्हणजेच काय 4. म्हणजे काय, सेकंड रो वर किती स्टार येणार आहे, 4 स्टार येणार आहे. म्हणून काय इथे घेतलेलं आहे, प्रोसेस डॉट एसटीडी आउट डॉट राईट स्टार. म्हणून काय, ह्या सेकंड रो वर माझे 4 स्टार प्रिंट झाले. ओके, त्यानंतर काय, सिमिलर वे थर्ड रो साठी. म्हणून काय, आय काय होणार, आता इन्क्रीमेंट होणार. पहिले 2 होता, आता काय इन्क्रीमेंट होणार, आता 3 होणार आहे. आय ची व्हॅल्यू 3 झाली. आय ची व्हॅल्यू म्हणजे काय, माझी कोणती रो चालू झाली, तिसरी रो चालू झाली. या तिसऱ्या रो मध्ये किती स्टार आहे, 3 स्टार आहे. म्हणून कसं होणार आहे, आता हे बघा, जे पुन्हा काय 1 पासून चालू होईल, म्हणजे काय 1 स्टार, त्यानंतर सेकंड स्टार आणि थर्ड स्टार. कसं, जे ची व्हॅल्यू आहे 1, लेस दॅन इज इक्वल टू एन ची व्हॅल्यू काय आहे 5. 5 मायनस 3 किती झाले, 2. 2 मध्ये काय, मी प्लस 1 ऍड केला, म्हणजे काय 3. म्हणजे काय 3 स्टार प्रिंट होणार आहे. असं करत करत आपण काय, या 1 स्टार पर्यंत आपण येऊया आणि आपल्याला हा पॅटर्न मिळणार आहे. आता आपण याला प्रिंट करून बघूया, आपल्याला आन्सर कसं येतं. सिमिलर वे बघा, अशा प्रकारे माझा हा पॅटर्न रिप्रेझेंट झालेला आहे. त्यानंतर आता आपण अजून एक नेक्स्ट पॅटर्न बघूया. पहिले मी याला कमेंट करून देतो. याला मी कमेंट केलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय आहे, आता हे बघा, सेम एक्झाम्पल आहे हा, पण याला काय केलेलं आहे, याची मिरर कॉपी आपण जसा हा राईट अँगल ट्रायंगल आहे, याची मिरर कॉपी आपण काय करत आहोत, प्रिंट करत आहोत, किंवा आपल्याला हवा तसा पॅटर्न आपल्याला गेट करायचा आहे. बघा इथे काय दिसत आहे, पेस पेस पेस, त्यानंतर हा एक स्टार, त्यानंतर काय पुन्हा पेस आहे, म्हणजे काय ब्लँक पेसेस आहे, त्यानंतर 2 स्टार, त्यानंतर 3. सेम वे किती रोज आहे माझ्या ह्या पॅटर्न मध्ये, 5 रोज आहे. ही फर्स्ट रो, ही सेकंड रो, ही थर्ड रो, ही काय फोर्थ रो आणि ही काय फिफ्थ रो. किती कॉलम आहे, सेम 5 कॉलम आहे. बघा हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम, हा थर्ड कॉलम, हा फोर्थ कॉलम, हा काय फिफ्थ कॉलम. बट आता याला आपण कसं रिप्रेझेंट करूया, सेम वेने कसं रिप्रेझेंट करूया, एक फंक्शन मी क्रिएट करतो.
युजिंग फंक्शन कीवर्ड. त्याला मी काय नाव देतो? पॅटर्न. पॅटर्न हे नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये पण काय मी पास करणार आहे? एन पास करणार आहे. आता हे बघा, पहिला फॉर लूप तर काय आहे? सेम असणार आहे. का? कारण की तो पहिला फॉर लूप आपल्याला नंबर ऑफ रोज रिप्रेझेंट करतो. आता काय नंबर ऑफ याच्यामध्ये पण रोज किती आहे? 5 आहे. म्हणून काय पहिला फॉर लूप सेम असणार आहे. मी काय करेल? फॉर कीवर्डचा यूज करून आयला पहिले डिक्लेअर करून घेईल. लेट आय इज इक्वल टू कुठून स्टार्ट करणार आहे? 1 पासून. आणि काय आय लेस दॅन कितपर्यंत जाणार आहे? एन पर्यंत. आणि आय प्लस प्लस. ओके. त्यानंतर मी काय करतो? आता इनर लूप मला लिहायचं आहे. बट आता ह्या पॅटर्न मध्ये ना दोन गोष्टी होत आहे, की काय स्टार पण प्रिंट होत आहे. त्याचप्रमाणे काय आपल्याला ह्या पेसेस पण काय ह्या व्हाईट पेस किंवा हा गॅप आपल्याला मेंटेन करायचा आहे. मी कसा करू शकतो? तो पण आपण फॉर लूपने. त्यासाठी मी हा एक फॉर लूप लिहत आहे. ओके. मी काय करतो? फॉर लेट जे ला कुठून चालू करणार आहे? 1 पासून. जे इज इक्वल टू 1. त्यानंतर काय? जे लेस दॅन इज इक्वल टू एन मायनस काय असणार आहे? आय असणार आहे. आणि काय? जे प्लस प्लस होणार आहे. ओके. आणि इथे काय येणार आहे? प्रोसेस डॉट एसटीडी आउट डॉट राईट आणि इथे काय असणार आहे? काहीच नाही. म्हणजे काय? ब्लँक पीसेस प्रिंट करणार आहे. त्यानंतर काय? हा लूप तर झाला. ओके. त्यानंतर आपल्याला काय? स्टार पॅटर्नला प्रिंट करायचं आहे. स्टार पॅटर्नला मी कसं प्रिंट करेल? सिमिलर वे अजून आपल्याला काय करावं लागेल? एक लूप आपल्याला कन्सिडर करावं लागेल. स्टारला आपल्याला प्रिंट करण्यासाठी लेट मी सेम घेतो. जेला इथे डिक्लेअर करतो. जेला काय करतो? 1. आणि काय? सेम लॉजिक. कोणतं सेम लॉजिक? आता फर्स्ट आपण हे एक्झाम्पल बघितलं ना, कोणतं? हा आपला राईट अँगल ट्रायंगल वाला. हे सेम लॉजिक आपण काय करणार आहोत? इथे लिहिणार आहोत. जे कितपर्यंत जेला आपल्याला कितपर्यंत ट्रॅव्हल करायचं आहे किंवा व्हिजिट करायचं आहे? आय पर्यंत. ओके. आणि काय? जे काय होणार आहे? प्लस प्लस होणार आहे. ओके. आणि इथे काय करणार आहोत? प्रोसेस डॉट एसटीडी आउट डॉट राईट. आणि काय? नेक्स्ट लाईनला जाण्यासाठी इथे काय येणार आहे? कन्सोल डॉट लॉग येणार आहे. बघा आता काय होत आहे या पॅटर्नसाठी. मी काय पहिली रो पहिले रिप्रेझेंट करतो. ह्या रो साठी आपण विचार करूया. ह्या रोज मध्ये तुम्ही बघू शकता किती पेस असू शकतात. आता आपण समजा किती रो आहे? पहिली गोष्ट 5 आहे. म्हणजे काय? इथे 4 पेसेस व्हाईट पेस आहे. त्यानंतर 5th पोझिशनवर काय आहे? माझा हा स्टार आहे. नेक्स्ट रोवर किती पेस आहे? तुम्ही बघू शकता. इथे काय 3 पेसेस आहे. त्यानंतर 4th आणि 5th रोवर हा 4th आणि 5th पोझिशनवर काय स्टार आहे. त्यानंतर नेक्स्ट थर्ड रो साठी किती पेस आहे? 2 पेस आहे व्हाईट पेसेस. ओके. त्यानंतर काय? थर्ड, फोर्थ आणि 5th पोझिशनवर मी स्टार प्रिंट केलेला आहे. त्यानंतर इथे सिमिलर. इथे काय आहे? इथे काय? फर्स्ट ब्लँक पेस आहे. त्यानंतर काय? सेकंड, थर्ड, फोर्थ आणि 5th पोझिशनवर काय? स्टार आहे. इथे काय? सर्व पोझिशनवर काय? स्टार पॅटर्न आहे. तर हे कसं होत आहे बघा. आय म्हणजे काय? 1 म्हणजे काय? ही फर्स्ट रो. त्यानंतर आपल्याला काय? पहिले काय करावं लागेल? ह्या पेसेस मेंटेन कराव्या लागतील. त्या आपण कशा करूया? बघा. जे काय आहे? स्टार्टिंगला 1 आहे. ओके. ही फर्स्ट पेस. ओके. 1 आहे. जेला कितपर्यंत ट्रॅव्हल करायचं आहे किंवा कितपर्यंत आपल्याला रन करायचं आहे? एन मायनस आय. म्हणजेच काय? एनची व्हॅल्यू काय आहे? आता माझी 5 आहे. तर आय आता माझा काय आहे? करंटली 1 आहे. 5 मायनस 1 4. म्हणजे काय? 4 ह्या ब्लँक किंवा व्हाईट पेसेस येतील. ओके. त्यानंतर काय? त्यानंतर ही कंडिशन फॉल्स गेली. त्यानंतर तो खाली येईल. खाली काय बघेल? आपल्याला काय करायचं आहे? एक स्टार आपल्याला प्रिंट करायचा आहे. म्हणून काय? आपण कुठून चालू केलं? जे इज इक्वल टू 1, जे लेस दॅन इज इक्वल टू आय. ओके. जे लेस दॅन इज इक्वल टू म्हणजे काय? आय ची व्हॅल्यू काय माझी 1 आहे. ओके. आणि जे ची व्हॅल्यू पण काय आहे? 1 आहे. 1 लेस दॅन इज इक्वल टू 1 हो आहे. मग काय? स्टार प्रिंट केला. हा स्टार प्रिंट केला. त्यानंतर जे ची व्हॅल्यू 2 होईल. म्हणजे ही कंडिशन फॉल्स गेली. मग काय? आपल्याला नेक्स्ट रो वर जायचंय, नेक्स्ट लाईन वर जायचंय. म्हणून काय? कन्सोल डॉट लॉग.
पुन्हा तुम्ही वरती गेले, आयची व्हॅल्यू आता इन्क्रिमेंट होईल. आयची व्हॅल्यू काय होणार आहे? 2 होणार आहे. 2 इज लेस दॅन इज इक्वल टू 5 हो आहे. मग खाली आला तुमचा पॉइंटर. इथे त्यांनी काय चेक केलं एक अजून एक लूप आहे. इथे काय केलं, जे काय होणार आहे आता रिस्टार्ट होणार आहे. जे ची व्हॅल्यू काय झाली तुमची आता 1 झाली. 1 लेस दॅन इज इक्वल टू n मायनस आय. n मायनस आय म्हणजे काय? आय तर काय आता 2 आहे. ओके, म्हणजेच काय 5 मायनस 2 3. म्हणजेच काय इथे 3 ह्या व्हाईट पेसेस किंवा ब्लँक पेसेस आल्या. त्यानंतर काय तुमची जशी जेची व्हॅल्यू ही 4th होईल म्हणजे ही कंडिशन काय फॉल्स होणार. तुमचा पॉइंटर खाली आहे. खाली काय आता आपण जेची व्हॅल्यू पुन्हा 1 आणि आयची व्हॅल्यू काय आहे 2 आहे. 1 इज लेस दॅन इज इक्वल टू 2 हो आहे. मग काय एक स्टार इथे प्रिंट केलं. त्यानंतर काय जेची व्हॅल्यू 2 होईल. 2 लेस दॅन इज इक्वल टू 2 हो आहे. मग काय दुसरा स्टार प्रिंट केला. असं कितपर्यंत होईल जोपर्यंत ओके, जोपर्यंत काय माझा जे ची व्हॅल्यू ही 5 येत नाही तोपर्यंत. म्हणजे काय फर्स्ट रो ही काय सेकंड रो, थर्ड रो, फिफ्थ सॉरी हा थर्ड रो, फोर्थ रो आणि फिफ्थ रो. या फिफ्थ रो ची रो ही कंप्लीट होत नाही तोपर्यंत माझा हा काय पूर्ण फंक्शन रन होणार आहे आणि मला काय हा पॅटर्न मला मिळणार आहे. आता बघूया आपण हा पॅटर्न एक्झिक्यूट करून किंवा प्रोग्रामला रन करून. ओके, काहीच आन्सर आला नाही. का नाही आला? आपण काय फंक्शनला कॉल केलं नाही. आपल्याला फंक्शनला कॉल करावा लागेल. म्हणून काय पॅरामीटर नाही, पॅटर्न आपल्या फंक्शनचं नाव आणि काय आर्ग्युमेंटची व्हॅल्यू काय 5. मी ते पास केले तर काय बघा असा मला हा पॅटर्न रिप्रेझेंट झालेला आहे. त्यानंतर काय आता हा पॅटर्न तुम्हाला समजला असेल. आता आपण एक नेक्स्ट पॅटर्न बघूया. अतिशय सिंपल आहे मित्रांनो. हे मी समजू शकतो की जे बिगिनर असणार आहे, ज्यांनी पहिले बघितलं असेल, पहिले काही केलं नसेल हा पॅटर्नचा एक्झाम्पल, त्यांच्यासाठी काय समजण्यासाठी पण आणि काय कसं पॅटर्न प्रिंट होतो हे समजण्यासाठी काय टफ आहे. बट काय ज्यावेळेस तुम्ही याची प्रॅक्टिस अगेन अँड अगेन म्हणजे काय रिपीटली कराल, त्यावेळेस तुम्हाला हा पॅटर्न कसा प्रिंट होतो आहे, नंबर रोज आणि कॉलम मध्ये कसं रिप्रेझेंट होतो आहे हे तुम्हाला समजेल. आता आपण काय एक बेसिक अजून एक पॅटर्न बघूया. तो म्हणजे काय हा आपल्याला असा पिरॅमिड प्रिंट करायचा आहे. पिरॅमिड कसा आपण प्रिंट करू शकतो हा मी प्रोग्राम लिहिलेला आहे. ओके, याला कमेंट्स आउट मी करून घेतो. मी कमेंट्स रिमूव्ह करतो आहे मित्रांनो. मग एक्सप्लेन करतो. आता बघा हा आपल्याला असा पिरॅमिड टाइप पॅटर्न आपल्याला प्रिंट करायचा आहे. एकच मिनिट. आपल्याला प्रिंट करायचा आहे. कसं करणार तुम्ही बघू शकतात. पहिले हा पॅटर्न, ह्या पॅटर्न मध्ये पण काय आहे जसं आपण वरती बघितलं इथे काय केलं आपण पेसेस मेंटेन केल्या किंवा व्हाईट पेस किंवा ब्लँक पेस मेंटेन केलं. तसंच काय आहे इथे पण काय आहे ब्लँक पेसेस मेंटेन केलेले आहे. तर ते कसं पहिले काय सिमिलर मी फंक्शनला नाव घेतलेलं आहे पिरॅमिड आणि त्याच्यामध्ये यांची व्हॅल्यू पास केली. पहिला फॉर लूप सेमच असणार आहे. किती रो आहे? फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फोर्थ रो आणि फिफ्थ रो. ओके, त्यानंतर काय आपल्याला काय लीडिंग आपल्याला काय स्टार्टिंगला पेस मेंटेन करायचे आहे. म्हणून काय प्रिंट लीडिंग पेसेस. त्याच्यासाठी हे लॉजिक आहे. आता हे बघा आयची व्हॅल्यू माझी 1 असेल. ओके, तर इथे किती पेस आपल्याला हवे आहे? 4 पेसेस आपल्याला मेंटेन करावे लागतील. म्हणून सेम लॉजिक. काय असणार आहे? जे कितपर्यंत चालणार आहे? जे इज इक्वल टू 1, जे लेस दॅन इज इक्वल टू एन मायनस आय. एन काय आहे? आता समजा एन ची व्हॅल्यू 5 आहे. आय ची व्हॅल्यू 1 आहे. तर 5 मायनस 1 काय 4. तर 4 पर्यंत काय येणार आहे? 4 पोझिशन पर्यंत ब्लँक पेस येणार आहे. कशामध्ये? फर्स्ट रो मध्ये. ओके, त्यानंतर काय आपल्याला आपल्याला स्टार प्रिंट करायचे आहे. पण तो स्टार कसा अरेंज होणार आहे? तो स्टार ह्या लॉजिकने अरेंज होणार आहे. जे इज इक्वल टू 1. ओके, जे लेस दॅन इज इक्वल टू जे लेस दॅन इज इक्वल टू 2 इन टू आय मायनस 1 आणि जे प्लस प्लस. आय कसा प्लेस होणार आहे? म्हणजे हे बघा आता काय जे 1 आहे म्हणजेच काय इथेच ह्या पहिल्या रोवर आपल्याला प्रिंट करायचं आहे. जे काय मी स्टार्टिंग करतोय 1 पासून. जे कितपर्यंत चालणार आहे? 2 इंटू आय मायनस 1 म्हणजेच काय आय ची व्हॅल्यू काय स्टार्टिंगला आता 1 आहे. पहिले काय
2 इंटू 1 2 आणि -1 काय 1. म्हणजे आन्सर काय आलं 1. म्हणजे काय 1 पर्यंत मला जेला प्रिंट करायचं आहे. म्हणजे काय इथे एक स्टार तुमचा प्रिंट होऊन जाईल. त्यानंतर काय नेक्स्ट रोवर तुम्ही म्हणजे ही कंडिशन फॉल्स होणार, जे इन्क्रिमेंट होईल, जेची व्हॅल्यू 2 होईल आणि काय ही कंडिशन फॉल्स होईल आणि तुम्ही काय इथे तुमचे पॉइंटर बाहेर येईल ह्या लूपच्या आणि इथे काय बघेल कन्सोल डॉट लॉग म्हणजेच काय नेक्स्ट लाईनवर मूव्ह करा. त्यानंतर तुम्ही पुन्हा वरती आले आता सेकंड रो आयची व्हॅल्यू काय होणार आहे 2 होणार आहे. 2 म्हणजेच काय सेकंड रोला आता आपण कन्सिडर करतोय. सेकंड रो मध्ये काय होणार आहे बघा. आता किती पेसेस आपल्याला मेंटेन करायचे आहे? 3 पेसेस आपल्याला मेंटेन करायचे आहे. n ची व्हॅल्यू आहे 5, i ची व्हॅल्यू आहे 2. 5 - 2 किती? 3. तर काय 3 पेसेस मध्ये काय येणार आहे? काहीच येणार नाही आहे. काय ब्लँक पेसेस असणार आहे 3 पोझिशन. त्यानंतर काय येणाऱ्या पोझिशनमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे? जेला म्हणजेच काय आपण स्टार प्रिंट करणार आहोत आणि हे लॉजिक आपण यूज करून आपल्याला काय मिळणार आहे? हे पिरॅमिड लाइक स्ट्रक्चर आपल्याला मिळणार आहे किंवा आपल्याला आपण ते गेट करू शकतो इझिली. मी आता हा प्रोग्राम तुम्हाला रन करून दाखवतो. हे बघा. काय आलं मित्रांनो? असं मला स्ट्रक्चर आलेलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण किंवा आत्तापर्यंत हे 4च पॅटर्न आपण बघूया. त्यानंतर काय येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॅटर्नही बघूया. मी आशा करतो की मी आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओमध्ये हे पॅटर्न तुम्हाला नीट समजले असेल. ओके. किंवा नाही पण समजले असेल तर तुम्ही मला डायरेक्टली डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारू शकतात. मी त्याचा आन्सर देण्यासाठी नक्की ट्राय करेल. त्याचप्रमाणे काय, की मी तुम्हाला जर आत्तापर्यंत झालेले जेवढे पण क्वेशनची पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल किंवा तुम्हाला हवी असेल, कोणकोणते क्वेशन त्यामध्ये अजून अनेक क्वेशन आहेत. सर्व क्वेशन घे घेण्यास काही जमणार नाही. म्हणून काय त्याच्यामध्ये अनेक क्वेशन आहेत. ती पी-डी-एफची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय मेन्शन करणार आहे. जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि लाईक करा. थँक यू मित्रांनो. बाय मित्रांनो.